हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत। माझं नाव आहे गौरी आणि आज आपण बनवणार आहोत आलू चीज पराठा। आलू चीज पराठा बनवण्यासाठी आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। त्यासाठी मी परातीमध्ये मीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकत मस्त मऊ कणिक मळून घ्यायची आहे। कणकेमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपटून घेऊन आपल्याला कणिक छान मऊ बनवायची आहे। आपली कणिक मळून झालेली आहे। आता आपण ही 15 ते 20 मिनिटांसाठी भिजत ठेवूया आणि तोपर्यंत आपल्याला पराठ्यामध्ये भरायचं सारण बनवून घेऊया। मी एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर टाकायची आहे, 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आहे जी ऑप्शनल आहे, 1 चमचा आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे किंवा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ऑरिगॅनो टाकायचा आहे, हे देखील ऑप्शनल आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि 1 चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं खूप चटपटीत बटाट्याचं सारण तयार आहे आणि मी अमूलचं चीज खिसून घेतलेलं आहे। आता आपल्याला कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे आणि पुरणपोळी बनवताना जसा त्याचा गोल बनवतो तसा सेम याचा देखील बनवून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचं सारण भरायचं आहे आणि त्याच्यावरून किसून घेतलेलं आपल्याला चीज पण भरायचं आहे। चीज भरून झाल्यानंतर अशा प्रकारे हा उंडा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। आपला उंडा तयार झाल्यानंतर त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि हळूहळू हलक्या हाताने छान पराठा लाटून घ्यायचा आहे। आपला पराठा लाटून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पराठ्याच्या कडेपर्यंत सारण व्यवस्थित भरलं गेलेलं आहे। तवा गरम झाल्यानंतर आपल्याला लाटलेला पराठा तव्यामध्ये टाकायचा आहे। पराठा थोडा भाजल्यानंतर त्याला आपल्याला लोणी किंवा तूप लावून घ्यायचं आहे। दोन्ही साइडनी पराठा छान खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे। हा मस्त चटपटीत पराठा आपल्याला दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करायचा आहे। तुम्हाला माझा चीज पराठा कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।